चल आधी हात पाय तोंड धुवून घ्यायचंय हं? काय झालं? काय ग? काय झालं? काही नाही. मग चेहरा का असा उतरलाय तुझा? कुठे काय? काही नाही. काही नाही कसं? सांग बघू काय झालं? अंजली, अगं माधुरी युवराजसाठी खायला घेऊन आलती, तर युवराज हिच्यावर भडकला आणि सूरज बी चिडला. शब्दाला शब्द लागून भडकाभडकी झाली आणि दोघं बी रागात निघून गेले. आता त्यात हिची काय बी चूक नाही बघ. अव पण युवराजला पसंत नाही असं वागायचं कशाला म्हणून? प्रत्येक गोष्ट युवराजच्या मनासारखीच होईल असं काही नाही. माधुरी, तू नको एवढं मनावर घेऊस. आपण युवराजला समजावून सांगूया. माझं काही नाही हो, माझं सोड. पर ह्यासनी लय वाईट वाटलं असणार. पोरगच बापाला उलट बोलतय, त्या बापाला किती ताप झाला असणार. युवराज आणि सूरज भाऊजींमधली तरी कधी मिटणारे काय माहिती. ती आपल्यालाच मिटवावी लागणार अंजलीताई. पोरग आणि बाप दोघांनी बी समजावं लागणार. दोघं भिले तापलं. युवराज वरती आहे, पण हे चिडून कुठे गेलं काय माहिती. मी बघतो सूरज कुठे गेलाय. तुम्ही इकडे युवराजला समजा, मी आलो. हो. तुला सांगतो उद्या हे लगीन नावाचं खूळ ज्या कधी हुडकून काढले की नाही त्याला जोड्यानं मारणार आहे बघ मी. एकदम बरोबर सनीचा. तुम्हाला सांगतो तरुण पोरा पोरीसनी त्यांच्या आई बाबासनी ही टेन्शन देणारी गोष्ट ज्यानं कोणी हुडकून काढल्या की नाही त्याला पार खेटरानं हाणाय पाहिजे. नाहीतर काय, पण ते नव तुम्हाला काय ताप? आधी लगीन होत नव्हतं म्हणून ताप, लगीन झाल्यावर डबल ताप, लगीन तोडायचं म्हणून ट्रिपल ताप, आता तुटल्यावर आणि ताप झालाय. म्हणजे तुमच्या घरातली पण तुमच्या मागे लागल्यात वाटतं, परत लगीन करा म्हणून. हा? नाहीतर काय. हे बघ, मला ते लगीन नक, ती बायको नका आणि पोरग बी नका, हा. त्याला ताप नसता. माझं बी तुमच्यासारखं सेम आहे बघा. माझं लगीन ठरलं म्हणून आणि मला तुमचं- करायचंच नाही. हे बघ, तुला सांगतो मी लगीन करणार नाही म्हणजे नाही. राहू दे की, राहू दे. हे बघा संध्या, राहू दे. मी काय म्हणतोय, आपण दोघांनी लगीनच करायचं नाही, तसंच राहायचं आयुष्यभर. माझे ठीक आहे हो, मी राहीन तसाच. पण तुमच्या घरात राहणादा येतील, तुम्हाला उचलतील, डायरेक्ट मडपात नेऊन बसवतील, लगीनच लावून टाकतील. माझ्या माग कोण आहे? मी आहे. अरे राणादा, सूरज, चल मला तुझ्या संगत बोलायचं. काय? घरला चल, सांगतो. चल, अरे चल लवकर. ए हा? सरपंच आहेस ना? होय होय जरा चांगला काहीतरी सांग की. होय. संध्या ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. चल. करा, दोन लगीन करा, आम्ही आपलं पडतो इथंच. लेट होईना आमचं. युवराज, अहो युवराज, असं भडकायचं नसतं. तू अजिबात बोलू नको माझ्या संगत. अहो काय झालं? काय झालं? तू पण मला फसवायला लागलेस. तू लग्न करणार आहेस की नाही? युवराज, अहो हे तुमच्या फायद्यासाठीच आहे. मी जर नाही केलं तर दुसरं कोणीतरी येईल आणि लग्न करेल आणि तुम्हाला घराच्या बाहेर काढेल. ते चालणार का तुम्हाला? तूच मला घराबाहेर काढणार आहेस ग. आता हे कोणी सांगितलं? बोला की युवराज, हे कोणी सांगितलं तुम्हाला? चंदा मावशीनं. चंदा? अहो युवराज, त्या चंदाताई डोक्यावर पडल्या.
आणि तुम्ही त्यांचं ऐकताय व्हय? आणि तुम्ही या घरचं मालक आहे, मी कशी तुम्हाला घराच्या बाहेर काढेल? आणि मला सांगा, या घरात मी सोडून तुम्हाला कोणी मालक म्हणतंय व्हय? सांगा की. नाही मग तुम्ही माझ्यावर चिडायलाय, हे चुकीचं आहे का नाही? का सोडून देऊ मी तुम्हाला मालक म्हणणं? नाही नाही सोडणार बी नाही, कारण माझं युवराजच या घरचं मालक आहे आणि कायम राहील. काय आता हसा बघू? अहो हसा की. आता कसं शहाण्यासारखं वागलात? युवराज, मी काय सांगते ना ते नीट ऐका. आपला बाप जरी रागात बोलला म्हणून आपण चिडायचं रुसायचं नसतं, कारण तो आपल्या चांगल्यासाठीच बोलत असतो. म्हणून बाप वरडला रागवला तरी तो आपला बाप असतो हे ध्यानात ठेवायचं असतं. पण तुम्हाला माहित नाही हो त्यांना तुमची किती काळजी आहे. ते दिवस रात्र फक्त तुमचाच विचार करत असतात. ते तुमचीच काळजी असते त्यांना. मला सांगा, आज ते जगतायत ते कोणासाठी हो? तुमच्याचसाठी. तेव्हा आपल्या बापाचा मान राखणं लई महत्वाचं असते, कळलं का? ठेवशील ना मग? सूरज, माधुरी बरोबर समजवतील याला. चल आपण खाली जाऊन बोलू. काय माझं बाळ ते. चला बरं, आराम करा. चला. सूरज, तुला लोड घेऊ नकोस. अरे युवराज हळूहळू सुधार, मला गॅरंटी आहे. नाही राहणार आता. एवढं आठवती कोण असते काय? अरे बारकी पोरं अशीच असतात. लक्ष्मी नाही का कधी कधी रुसून बसते. लक्ष्मीचा रुसवा राग आणत नाही, युवराजचा रुसवा राग आणतोय. हाताची पाची बोट सारखी असतात का मला सांग? नाही ना व. युवराज आणि लक्ष्मी मध्ये काही ना काही फरक असणारच की. तू टेन्शन घेऊ नकोस. काय झालं? काय नाही, आम्ही युवराजला समजायला वर गेलतो, तिकडे माधुरी त्याला आधीच समजत होते. मग आम्ही खाली निघून आलो. वहिनी, अहो काय करायचं माझं मलाच कळणार झालं. मी एक सांगू का सूरज भाऊजी? मला वाटतंय तुम्ही माधुरीशी लग्नाचा विचार करायला हवा. माधुरी इतकं युवराजला कोणीच चांगलं समजून घेऊ शकत नाही. वय युवराज त्यांच्यावर चिडला तरी त्याचा राग लगेच निघून जातोय. तुला सांगतो सूरज, अरे युवराजला समजायची चांगली टॅक्ट आहे त्यांच्याकडे. खरंच भाऊजी, तुम्हाला जर का माधुरी पसंत असेल ना, तर तुम्ही तिच्याशी लग्नाचा विचार करायलाच हवा. तुमच्यातली आणि युवराज मधली दरी माधुरी एक ना एक दिवस नक्की मिटवणार. आपण युवराजला त्याचा वेळ देऊया. माधुरी तेवढ्या वेळात युवराजला नक्की समजावी. ठीक आहे, आता तुम्ही एवढं म्हणताय तर मी हाय तयार लग्नाला. पण युवराज, याची काळजी तू आमच्यावर आणि माधुरीवर सोडून दे. माधुरी त्याला बरोबर शांत करणार. हो, आणि माधुरीची सगळी जबाबदारी माझी आणि राणाजींची. तुम्ही फक्त लग्नाला तयार व्हा. काय हो, आज दमलायत वाटतं खूप. दगदग झाली का? वय लय पिट्टा पडला. अहो आम्ही करेक्ट तपास केला होता बघा. हातात आलंच असतं काहीतरी, पण जाऊ द्या. बाहेरचे शिव घरात कशाला. हो हळू. सांच्यापासून मध्ये मध्ये लई शिकायत होते. आता
सर्दीमुळे डोकं लय दुखायला लागलं बघ. आणि त्यात उद्या बंदोबस्त आहे. काय करायचं काय कळलं झालं. आई ग. तुम्ही काही काळजी करू नका. ह्या डोकेदुखीवर आणि सर्दीवर माझ्याकडे एक उत्तम उपाय आहे. आलेच. हे बघ, आता यांनी बरं वाटेल. आता बरं वाटेल बघा. हो वाटणारच की. विक्स पेपर तुमचा प्रेमाचा हात दोन्ही असताना डोकेदुखी पळणारच की. आता उद्या जास्त लाडात येऊ नका. झोपा लवकर. उद्या खूप महत्वाचा दिवस आहे. राणादा, ए राणादा, वरती ये की लवकर. तुझा फोन वाजतोय. राणादा, चल लक्ष्मी कशाला ओरडतेस. हा तुझा फोन वाजतोय कधीपासून. थँक्यू. हा बुवा ते मला आत्ताच हेड ऑफिस मधून एक फोन आलाय. काय म्हणून. ते पोरं पळवणाऱ्या टोळीतल्या गुंडांचं कॉल रेकॉर्ड आले मोबाईल कंपनीकडनं. खरंच काय. होय, पण ते गुन्ह्याचा तपास आपल्याकडे नसल्यामुळं त्याचं रेकॉर्ड आपल्याकडे येणार नाही. तुला तिथं जाऊन बघावं लागेल. म्हणजे मी जाऊ म्हणताय तुम्ही. पण तुमची परमिशन आहे ना. हो हाय की, तू जाऊन ये. अहो पण ते तोडकर साहेब. तोडके साहेबांना मी सांभाळतो, तू काय काळजी करू नको. ये जाऊन. चालते की मी लगेच जाऊन येतो. हा ठेवतो. हो हो हा. राणादा, काय झालं? नाही काय नाही. अरे काय झालं सांग की. अगं खरंच काय नाही. काय नाही कसं? कुठं निघालास? तुला सांगितलं का नाही तर तू लगेच तुझ्या आईला जाऊन सांगणार. नाही सांगणार. नाही सांगणार. पक्क. एकदम पक्क. अगं तुम्हाला ज्या टोळीनं पकडलं होतं का नाही त्या टोळीचं कॉल रेकॉर्ड चेक करायला सांगितलं होतं. ते गावले ते बघायला चाललोय कोल्हापूरला. ती बघितल्यावर सापडेल टोळी. हा म्हणजे काय तर धागेदोरे आत येणार. मग त्या टोळीला आम्ही पकडणार. बोलाच मी आता पटाक दिशेवरून मला कोल्हापूरला जायला पाहिजे. ते कॉल रेकॉर्ड चेक केलं पाहिजे आणि परत पोलीस स्टेशनला हजर व्हायला पाहिजे. तो पटाक दिवशी मी आवडतो तू बी आवर. हा युवराज, चला बरं नाश्ता करून घ्या पटकन. ना काय मला अहो घ्या. चला. ना काय म्हणलं ना व? अहो मालकाने नाश्ता चांगला दाबून करायचा असतो. घ्या बरं पटकन. चला चला. अगं हा देवाला निवद दावलास का बाई? वय. आणि भाज्या बी निवडून ठेवल्यात. बरं जा, पर लवकर परत ये. हा कवा जाणार आहे? हे काय झालंच आहे. फोन आला की निघतो. बर बर. युवराज घ्या पटकन आवरून. हॅलो. हा बोल. चालतंय. मी पोचतो, तू बी पोच टायमात. ठेव आता. मला तुझं गणित काय खरं दिसत नाही. काय झालं चंद्रताई? फोन कुणाचा होता? मैत्रिणीचा. लय दिवसांनी आले बघा सासरवरनं. खरं खरं सांग, फोन कुणाचा होता? अहो माधुरी. हा मस्त नाश्ता आणू का? घेऊन येते. नाही नाही, ते मला जरा महत्वाचं बोलायचं. आपण आल्यावर बोलूया का? मला जरा अर्जंट जायचंय.
कुठं? अहो काल नाही का सांगितलं तुम्हाला, मैत्रीण भेटायचं म्हणत होती, तिचेच गाठ घ्यायचे. परत कधी येईल काय सांगता यायचं नाही. कुठं जाणार आहे? कोल्हापूरला, म्हणजे कोल्हापुरातच आहे ती. अच्छा. नाही मग कोल्हापूरला कसं जाणार आहे? एसटीने. एकटीनं? कोण कुठे चाललंय? ही चालली आहे कोल्हापूर. अरे मी बी चाललोय कोल्हापूरला. मी सोडू काय? हा सोड की. अहो नाही नाही, जाईन माझी मी. उगी माझ्यामुळे तुम्हाला ताप कशाला? अहो ताप कसला यात? तुम्हाला चालत असेल तर सोडतो मी. उगा एसटीनं गेला तर तुम्हालाच ताप होईल. चला सोडतो. सूरज, गोदक्काला सांग निघालो म्हणून. या जावा. गोदक्का येतो ग. जाऊ जाऊ जाऊ. ये लवकर. संगी, तुला मी नवा दप्तर आणायला सांगू काय? कशाला? तू माझी खास दोस्त आहेस. संगी, मग बोरं काढायला जायचं काय? नको, शाळेला उशीर झालाय. हेड सर वरडणार. अगं काही नाही होत, चल. नाही बाई, मी शाळेला जाणार. बरं बाई, तू शाळेला जा, मी येतो मागणं. लक्ष्मी, लक्ष्मी, काय झालं ग संगे? ग मला कोणी पळवून नेलं तर? तुला कोण नाही पळवून नेत. राणा तर त्या टोळीला पकडायला गेलाय आणि त्या अक्काला बी. हा, हे सांगितलंस की तुम्हाला? पण राणादाला सांगायचं राहिलं अक्काला पकडायचं म्हणून. बोरा कॅन्सल. चल पटापट. सचे काका. अरे लक्ष्मी, काय शाळेला काय? हो. हा सचे काका, मला जरा फोन दे ना, अर्जंट काम आहे. अर्जंट काम आहे? राणादाला फोन करायचा आहे. थांब थांब. राणादा हा हे घे. हा राणादा. लक्ष्मी तू? हा राणादा, जर तर सांगायचंच राहिलं. त्या टोळीत एक बाई पण आहे, अक्का नाव आहे तिचं. ती मेन बॉस आहे, तिला बी पकडायचं आहे. लक्ष्मी तू काय बी काळजी करू नकस. मी त्या अक्काला बरोबर धरतो. तू नीट शाळेला जा. हा, येतो सच्या काका. थँक्यू. ते नाही लक्ष्मी, अक्का कोण ग? ती टोळीची मेन बॉस. कोण? ते मला आणि संगीला ज्या टोळीने धरलं. अक्की? या अक्काचं तर थांब, ती मला नुसती सापडू दे. तिला गिरणीतच धरतो बघ. चला आता आम्ही जाऊ का शाळेला? हा जाऊ जाऊ. बस सावका जाऊ. हा काय? हा चल, मी बी जातो. हा. सवाल पटकन. इकडंच सोडायचं होतं ना व? वय, मी माझ्या मैत्रिणीला बोलून घेतो. अहो तुम्हाला तुमच्या मैत्रिणीकडे सोडून येतो की. चला. हो नका राणादा, उगी कशाला तुम्हाला ताप? अहो ताप कसला यात? सोडतो की. चला. अहो नका, हे काय मी फोन करतो तिला. हा रुक्मे, कुठे आहेस ग तू? मी हाय की इथंच. कुठे आहे माहितीये का? ते महावीर सोडा कॉर्नर आहे बघ. होय, चालतंय. यायली राणादा ती, तुम्ही जावा. नको नको, ते तुम्ही एकटे कशाला थांबताय? मी थांबतो तुमच्या बरोबर. अहो त्यात काय राणादा, मला सवय आहे कोल्हापूरची. असू दे, तरी मी थांबतो. रुक्मे, थांब थांब. याच काय? होय, जातो मी. बरं, जरा सावकाश जा. होय. गाड्या बघा तर. काय रे, कुठं होतात? इथंच होतो ना माग. अक्का बाहेर आहे की ग? डायरेक्ट पोलिस संघ फिरायला लागलेस की.
काय म्हणते हवालदार? काय म्हणणार, म्हणत होता कुठं पाहिजे तिथं सोडतो. आता तो ज्या अक्काला हुडकायला निघाला ती मीच आहे, त्याला सांगणार कोण, म्हणून गंडवलं.